चंद्रावर अस्थि? हो. चंद्रावर ज्याच्या अस्थि आजही आहेत असा एक माणूस पृथ्वीवर होता आणि तो एकमेव माणूस आहे ज्याच्या अस्थि थेट चंद्रावर आहेत. पण या अस्थि आहेत तरी कुणाच्या आणि त्या चंद्रावर का पोहोचवल्या? चला जाणून घेऊया. तर तो माणूस आहे युजन शूमेकर. अमेरिकेचे प्रसिद्ध जिओलॉजिस्ट आणि ॲस्ट्रॉनॉमर ज्यांना अंतराळाची प्रचंड आवड होती. अंतराळवीर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण काही कारणांमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांना फादर ऑफ प्लॅनेटरी सायन्स सुद्धा म्हणतात. पृथ्वीवरच्या आणि ग्रहांवरच्या उल्कापातांचा आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या क्रेटर्सचा अभ्यास करणं हे त्यांचं फेवरेट काम. ते सोडा, एक भन्नाट गोष्ट म्हणजे त्यांनी एका धूमकेतूचा शोध सुद्धा लावला होता आणि तो धूमकेतू गुरु ग्रहावर आदळला होता. त्या धूमकेतूचे 21 तुकडे पडले होते आणि अणुबॉम्ब सारखे ते दणादण गुरुवर आदळले होते. या धूमकेतूचं नाव होतं शूमेकर लेव्ही 9. आता इतकं सगळे एकट्या माणसाने केलं होतं, त्यामुळे त्याला त्याचं क्रेडिट मिळालं तर पाहिजेच. हेच क्रेडिट मिळालं डायरेक्ट चंद्रावर. 1997 साली त्यांचं निधन झालं. यानंतर नासाने एक योजना केली. नासाने ठरवलं की आपण या महान माणसाच्या अस्थी म्हणजेच हाडांचे अवशेष थेट चंद्रावर पोहोचूया. मग काय, नासाने 1998 साली लुनार प्रोस्पेक्टर हे मिशन आखलं. त्यामध्ये शूमेकर यांच्या अस्थी ठेवल्या. नंतर हे यान चंद्राजवळ पोहोचल्यानंतर जाणीवपूर्वक पाडण्यात आलं, जेणेकरून या अस्थी चंद्रावरच राहतील. आणि यासोबतच युजन शूमेकर हे चंद्रावर अस्थी असणारे जगातले एकमेव व्यक्ती ठरले आहेत. अजून पण बऱ्याच गोष्टी माणूस चंद्रावर सोडून आलाय. अगदीच एक फॅमिली फोटो सुद्धा आहे. 1972 साली अपोलो 16 मिशनच्या माध्यमातून चार्ल्स ड्यूक चंद्रावर गेले होते. तिथे ते हा आपला फॅमिली फोटो सोडून आले, जो आता तिकडेच कायम राहणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.